जनसेवेचं कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे. आमचे धर्मेंद्र काळेजी जे जिंकलेले आहेत त्यांच्या ऑफिसचं उद्घाटन करताना खूप आनंद होतो. आणि अर्थात तुम्ही पाहताय आमचे सगळे इकडे जे सैनिक आहेत ते लढत आहेत, मुंबईसाठी लढत आहेत. तसं आपण जर पाहिलं तर एक सगळ्यात महत्त्वाचं चर्चेत आहे त्याबद्दल तुम्ही कसं पाहताय? काय बोंधू बाबाचा हा विषय आता सगळ्यात मोठा बद्दल खूप चर्चेत आहे, याबद्दल कसं पाहता? बोंधू बाबा तर चर्चेत आहेत, पण बोंधू भक्त जे आहेत त्यांचे काय अंधभक्त आणि बोंधू भक्त हे तसेच आहेत एकमेकांसारखे. ते मंत्रिमंडळात बसलेले आहेत, तर त्यांच्यावर कारवाई कोण करणार? एक नक्कीच मी कौतुक करीन पोलिसांचं, ज्यांनी ही अटक घडवून आणली आणि सगळं हे प्रकरण लोकांसमोर आणलं. पण महाराष्ट्र, आपण नेहमी पुरोगामी महाराष्ट्र म्हणत होतो आणि असं कधीही महाराष्ट्र नव्हतं. पण जे काही घडत आहे प्रकार, हे कुठेतरी आपल्याला ह्याच्यापासून ह्याला रोख लावून पुढे निघणं गरजेचं आहे. या प्रकरणामध्ये रुपाली तटंगर यांचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे. अजून किती जणांचे राजीनामा? त्यांचा एकेचा घेतलेला आहे. बाकीचे काय, किती कोणाचे फोटो आहेत? केंद्रापासून इथे गल्लीपर्यंत किती लोकांचे फोटो आहेत त्यांच्यासोबत? कोण कोण त्यांच्यासोबत जात होतं? कोण कोण टाचण्यात ओरचत होतं? हे जे टाचणी किंग आहेत त्यांना कधी अटक होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही सुद्धा फोटो समोर आलेला आहे त्यांच्यासोबत, तर त्यांच्याही राजीनाम्यासाठी तुम्ही मागणी? आता अजून काही काही प्रकार त्यांच्या माध्यमातून बाहेर येत आहेत. कशाचे बळी दिलेत आणि काय काय केलेलं आहे. एवढं घाणेरडा प्रकार, किळस आणणारा प्रकार कोणी आधी केला नव्हता. तो ही राजकीय संस्कृती कधीच महाराष्ट्राची नव्हती, कधी संस्कृती देखील नव्हती आपली राज्याची. LPG गॅससाठी आता पण सर्वात जास्त लाईन असेल, पेट्रोल डिझेलचे तुम्ही किंमत बघा. हे सगळंच भाजपचं केंद्र सरकार, बेंगाल, तामिळनाडू, पुडुचेरीच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर किती वाढवणार आहेत तुम्हाला कल्पनाही नाही. हे नुसतं राजकीय हेतूने आता थांबलेले आहेत, पण लोकांना त्रास ह्याचा निवडणुकीनंतर भाजप देणार. सगळ्यात महत्त्वाचा एक विषय अजून एक आहे, बोरिवलीतील मँग्रोव्ह पार्क. आता साठी मीच फंड दिला होता पालकमंत्री म्हणून त्यावेळी, आणि आम्ही सुरुवात केली होती. 3 वर्ष ते आता तयार आहे आणि उद्घाटनासाठी वेळ नाही मिळतो. काळे अतिशय लढाऊ आमचे शिवसैनिक आहेत. या ठिकाणी आमचे उदेश पाटेकर आहेत, विभाग प्रमुख, आणि सर्व कळंबे ताई सुद्धा आहेत. या भागातले जे शिवसेनेचे नगरसेवक आहेत ते अतिशय शिवसेनेचा बाणा घेऊन लढाई करण्यासाठी उतरलेले आहेत. ते काही पद भूषवण्यासाठी आलेले नाही. शिवसेना ही संघर्षातून तयार झालेली आहे आणि संघर्षच करणार, आणि संघर्षासाठी शिवसेना आहे. आणि म्हणून आमचे धर्मेंद्र काळे असतील, कळंबेताई असतील, हे जे नगरसेवक आहेत, आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न केलेले आणि या सगळ्या जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे. आज धर्मेंद्रजींनी अतिशय अद्ययावत हायटेक ऑफिस या ठिकाणी सुरू करून एक नवीन पायंडा या ठिकाणी पाडलेला आहे. इथला जो काही मतदार आहे त्यांचा अतिशय साधा आहे, गोरगरीब आहे. त्याला न्याय देण्यासाठी, त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्याला एक सपोर्ट सिस्टम देण्यासाठी एक कार्यालयाची गरज होती. ती कार्यालय अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी स्थापन केलं आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि या कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी आम्ही याच ठिकाणी आलेलो आहे. मी स्वतः मेहकर, जिल्हा बुलढाणा इथून निघून या ठिकाणी आता पोहोचलेलो आहे आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेलो आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आमदार आहे मेहकरमधून. 3 महिन्यामध्ये तिथे जाऊन आमदार झालो छाताडावरती, आणि तिथल्या केंद्रीय मंत्र्यांच्या प्रदेशामध्ये त्यांच्या काय त्याला म्हणू आपण गड किल्ल्यामध्ये त्यांचा आमदार परास्त केला. मी निवडून आलो. त्यानंतर जी नगराध्यक्षाची निवडणूक झाली त्यांचा उमेदवार 3 नंबरवरला गेला आणि आपला नगराध्यक्षाचे हे इथे आहेत उभे किशोरभाऊ गारोळे निवडून आलेले आहेत. त्यामुळं आणि त्यानंतर माझ्याकडं 9 लोकांची जबाबदारी देण्यात आली होती पक्षाने स्टार प्रचारक म्हणून. त्यातले 6 नगरसेवक माझे निवडून आलेले आहेत आणि 6 मध्ये 2 नगरसेवक आहेत धर्मेंद्रजी काळे प्रभाग क्रमांक 26 आणि प्रभाग क्रमांक 39 कळंबेताई. दोन्ही हे नगरसेवक जे आहेत ते प्रचंड मतांनी निवडून आलेले आहेत. दुसरं सांगतो, ते अतिशय हे सगळे संघर्षातून आलेले आहेत. हा जो भाग आहे मतदार आहे तो गरीब आहे. विशेषतः बुलढाणा, वाशिम, जालना, संभाजीनगर, बीड, मराठवाडा या भागातील विशेषतः जो काही क्लास आहे तो या ठिकाणी आलेला आहे. ही महिंद्रा कंपनीला सेंटर धरून 1960 पासून इथे ही मंडळी स्थायिक झालेली आहे. आजही त्यांच्या निवासाचा प्रश्न सुटलेला नाही आणि म्हणून इथलं दामूनगर असेल, गौतम नगर असेल, लहूनगर असेल, पलीकडे क्रांतीनगर असेल, बहुजन हिताय नगर असेल, आणखी जे काही नगर आहेत त्या नगरामध्ये आम्ही फिरलेलो आहे. तिथले प्रश्न समजलेले आहेत. इथले वन विभाग, तुमचं गोरक्षण विभाग आणि आरेचं यांनी जी काही जागेमध्ये जी काही आपली मंडळी राहते त्यांचा प्रश्न सोडवण्याचं जे आम्ही त्यावेळेस कमिटमेंट केलं होतं आणि ज्याप्रमाणे बोललो त्याला अनुसरून माननीय सुनील प्रभू आणि मी स्वतः सभागृहामध्ये ही चर्चा उपस्थित केली. प्रश्न ऐरणीवर आणले
आणि हे काय म्हणाले यांना काम करू देणार नाही. अहो हे जे काम करतील ना तुम्ही बघत राहणार आहे. आणि तुम्हाला सांगतो इथला आमदार, इथला भाजपचा आमदार, इथले जे आमदार आहेत ते सगळे आमदार एकीकडं, आणि सिद्धार्थ खरात जरी मेहकरचा असला तरी माझ्या लोकांसाठी एकीकडे राहील. कारण ज्याची जळते त्याला कळते. माझी लोक आहेत ही सगळे इथले माझ्या भागातली माणसं आहेत, आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे जर अन्याय होईल किंवा त्यांना सपोर्ट लागेल तर मी त्यांच्यासाठी धावून येणार आहे. सुनील प्रभू राहतील आणि आदित्य साहेब राहतील, अख्खी शिवसेना जो पक्ष आहे यांच्या पाठीमागं मी उभा करणार आहे. आणि त्यासाठीच मी मेहकरून आज धावत आलेलो आहे. काळजी करू नका. आता सांगतो, आव्हान आता देतो, इथे देतो, आत्ता लिहून घ्या, तुम्ही रेकॉर्ड करा. इथला एकही आमदार मी यांचा येऊ देणार नाही. आम्ही सगळे लोक असा पद्धतीनं प्रयत्न करू यांचा भाजपचा येणार नाही किंवा मेंद्या सेनेचा एकही आमदार इथे येणार नाही. इथले आमदार यापुढे फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे राहतील, हा विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी. आज धर्मेंद्र काळे यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आदित्य साहेब यांच्या मार्फत झालेलं आहे. आणि ते आमदार आमचे खरात साहेब सिद्धार्थ एवढ्या बुलढाणावरनं इथे आलेले आहेत. आणि जेव्हा ते महानगरपालिकेच्या निवडणुकीला आलेले होते आणि त्यानंतर आम्ही विश्वासाने उद्धव साहेबांना शब्द दिला होता की 26 नंबरमध्ये यावेळी काही करून आम्ही नगरसेवक आमचा निवडून आणणारच. आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी आमचे आमदार साहेब सगळ्या कार्यकर्त्यांनी जो विश्वासाने काम करून धर्मेंद्र काळे यांना निवडून आणि त्यांचं कार्यालय आज उद्घाटन झालं आहे, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून आम्ही सगळे आलेलो आहे. नाही, बोलायचं काही मोठी गोष्ट नाही. ती पक्षाची शिस्त आहे. आणि ज्या पद्धतीने पक्षाचे ज्या प्रोटोकॉल असतो, जसे विभाग प्रमुख आहेत ते सतत आमच्या पाठीशी असतात, ते आमच्याकडून ते काम करून घेत असतात. आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये जरी आम्ही नगरसेवक झालो तरी त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये सगळी ही कामं होतील. आणि जसं आमदारांनी सांगितलं, आमदार जरी मेहकरचे असले तरी त्यांचं लक्ष तिथल्या मतदारसंघातली जी लोक इथे राहतात त्यांच्यामुळे त्यांचं जे देखील लक्ष माझ्यासारख्या नगरसेवकाकडे असेल. आणि त्या माध्यमातून आमदार साहेब असतील, आमचे विभाग प्रमुख असतील, आमचे सर्व पदाधिकारी, आमचे सर्व ज्येष्ठ जे पदाधिकारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही काम करू. आणि लोकांचे प्रश्न हे आम्हाला मांडावेच लागतील. त्यासाठीच मी माझ्या कार्यालयाचं नाव जनसेवालय ठेवलं आहे. नगरसेवक झालो म्हणजे काय कॅबिन वेगळी बनवली म्हणून वेगळा काही तो विषय नाही आहे. हे 24 तास त्यांच्यासाठी हे चालू राहील. आणि हे फक्त एक पक्षाचं कार्यालय नाही आहे, इथे सर्व शाखेतली लोक येऊन काम करतील. आणि मी इथे राहत असल्यामुळे मी 24 तास त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. फक्त एक ऑफिस म्हणून ते असलं पाहिजे म्हणून आहे, पण 24 तास नगरसेवक त्यांच्यासाठी इथे अवेलेबल आहे. आपल्या महाराष्ट्रातील सर्व युवकांचं प्रेरणास्थान शिवसेना प्रमुख, युवासेना प्रमुख सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांचं इथे आगमन झालेलं. काही क्षणातच मंचावर येऊन आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी.